कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू छत्रपती यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आपण करतो. भोसले सर, ज्येष्ठ राजकीय विचारवंत आणि समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर सर, या समारंभाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी.टी. शिर्के सर, प्रमुख उपस्थित माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पी.एस. पाटील सर, त्याचबरोबर राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध या ग्रंथाचे संपादक डॉक्टर अवनीश पाटील सर, आपल्या सगळ्यांचं या ग्रंथ प्रकाशन समारंभासाठी मनपूर्वक स्वागत. सर्वात प्रथम या ग्रंथप्रकाशन समारंभाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करते माननीय डॉक्टर अवनीश पाटील सरांना. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर पी.एस. पाटील सर, गुरुवर्य डॉक्टर अरुण भोसले सर, गुरुवर्य डॉक्टर अशोक चौसाळकर सर आणि समोर बसलेले अनेक मान्यवर विद्यार्थी, संशोधक बंधू भगिनी, आज मला इथे राजश्री शाहू छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षामध्ये एक पुस्तक संपादन करण्याची संधी मिळाली, तर त्याबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे. छत्रपती शाहू महाराज यांचं इतिहासकारांना विलक्षण आकर्षण आहे, हे आपल्या सर्वांना माहिती. म्हणजे प्रत्येक इतिहासकार, प्रत्येक इतिहास अभ्यास करणारा, विशेषतः कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातला, याला असं वाटत असतं की आपण काहीतरी शाहू महाराजांवर घ्यायलाच पाहिजे, त्याशिवाय आपण इतिहासकार म्हणून ओळखले जाणार नाही. आणि यामुळे खूप मोठा, म्हणजे जो 1923 साली जे पहिलं चरित्र अण्णासाहेब दिवाण बहादूर अण्णासाहेब लट्टे यांनी लिहिलं, ते आज 100 वर्ष उलटून गेले. आज 2024 आहे आणि तरी शाहू महाराजांवर लिखाणाचा, त्यांच्यावर लिहिल्या जाणाऱ्या पुस्तकांचा, लेखांचा जो ओघ आहे तो अजून कमी झालेला नाही. आणि हे म्हणजे प्रत्येक कोल्हापुरात वाढलेल्या व्यक्तीला, राहिलेल्या व्यक्तीला एक आकर्षण असतं शाहू महाराजांबद्दल, आणि विशेषतः इतिहास अभ्यासकांना ते असतंच असतं. आणि म्हणून एक लांबलचक यादी आपण तयार करू शकतो. म्हणजे समजा 1923 ते 2024 या काळात कोणी लिहिलं शाहू महाराजांबद्दल, असा कोणी अभ्यास केला तर एक मोठी यादी तयार होईल. अण्णासाहेब लट्टेनंतर एक लाटकर शास्त्रींनी एक संस्कृत चरित्र लिहिलं होतं. त्यानंतर धनंजय केरांनी एक मोठं चरित्र लिहिलं. माधवराव बागल, तोफखाने, टी.बी. नाईक, रावसाहेब बन्ने, पी.बी. साळुंखे, श्याम येडेकर, कृ. सूर्यवंशी, एस.एस. भोसले, शिवाजी विद्यापीठातले इकॉनॉमिक्स विभागाचे V.B. घुगे सर, आर्थिक धोरणाचा त्यांनी अभ्यास केला. परत राज्यशास्त्र विभागाचे कावळेकर सर, त्यांनी त्यांच्या ब्राह्मणेतर चळवळीचा योगदानाचा अभ्यास केला. वैद्य आप्पासाहेब पवार स्वतः पहिले कुलगुरू, त्यांनी लिखाण केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं विलास सांगवे, हे मागच्या पिढीतले एक अभ्यासक. आणि त्यानंतर मग 1990च्या दशकानंतर आपल्याला दिसेल जयसिंगराव पवार सर, रमेश जाधव सर, अरुण भोसले सर, B.D. खणे, T.S. पाटील, विलास पवार, मंजुश्री पवार आणि अनेक PhD सुद्धा अनेक जणांनी केले. गिरीश मोरेंनी पुस्तक लिहिलेलं. खूप एक मोठी यादी होती. हे सर्वांनी वेगवेगळे शाहू महाराजांच्या विविध पैलूंवर, त्यांच्या व्यक्तिमत्वावर, त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यावर, राजकीय, त्या काळातील राजकीय प्रश्नांवर, त्या घडामोडींवर, त्यांनी शाहू महाराजांनी दिलेल्या कला खेळाला दिलेल्या योगदानावर विपुल लेखन केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून जेव्हा 2022 साली शाहू महाराजांची
शताब्दी स्मृती शताब्दी साजरी केली तेव्हा समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी मला त्या विशेष अंकाचं संपादन करण्यासाठी मला नेमलं. आणि त्यावेळेस आमच्यासमोर एक मोठा प्रश्न पडला की काय नवीन करायचं. कारण इतके सारे ग्रंथ प्रकाशित झालेले होते आणि त्यातले 2 महत्त्वाचे ग्रंथ तुम्हाला माहीत आहे, जयसिंगराव पवार सरांचा स्मृती ग्रंथ आणि रमेश जाधवांचा ग्रंथ. हे मोठे ग्रंथ होते. त्यात खूप साऱ्या अनेक लोकांनी लेख लिहिलेले होते. सगळ्या जवळजवळ विविध पैलूंवर त्याच्यावर लेख आलेले होते. आणि आमच्यासमोर हा प्रश्न होता, म्हणजे विशेषतः माझ्यासमोर, की आपण काय नवीन करणार. म्हणजे आपण पुस्तक आणायला लागलो पण काय नवीन करायचं. आणि मग 1-2 आमचे मीटिंग झाल्या. एक मीटिंगमध्ये इतिहास विभागात एक मीटिंग झाली, त्यामध्ये चौसाळकर सर होते, रणधीर शिंदे सर होते. आणि त्यावेळेस आम्ही चर्चा केली आणि मग त्या चर्चेतून असा सूर निघाला की जर आपण शाहू महाराजांच्या विचारांचा वेध घेतला तर मग त्यांच्या कार्यावर नवीन प्रकाश पडू शकतो. त्यांचा मानस जर आपण अभ्यासला, त्यांची भूमिका अभ्यासली, त्यांचा दृष्टिकोन अभ्यासला तर मग त्यांच्या कार्याचा एक नवा आयाम आपल्यासमोर येऊ शकतो. आणि मग त्यावेळेस आम्ही ठरवलं की शाहू महाराजांचे विचार आणि त्यांच्या कार्याची सांगड घालून अभ्यासकांना विनंती करायची लेख लिहिण्याची. आणि मग ते अनेक जणांनी लेख लिहिले. ते समाज प्रबोधन पत्रिकेच्या विशेषांकामध्ये प्रकाशित झाले. आणि मग नंतर ते समाज प्रबोधन पत्रिका अनेक जणांकडे जाते पण ती सर्व लोकांकडे जात नाही. आणि म्हणून ते कोल्हापूरच्या सगळ्या लोकांना विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं म्हणून त्या पत्रिकेतील काही निवडक लेख आणि नंतर नव्याने लिहून घेतलेले काही लेख असे मिळून 13 लेखांचं हे पुस्तक आम्ही तयार केलं आणि आज ते इथं प्रकाशित होत आहे. या पुस्तकामध्ये अनेक मान्यवरांनी आपले लेख दिले आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानतो. प्राध्यापक राजा दीक्षित सर जे विश्वकोशाचे प्रमुख होते, माजी प्रमुख आहेत, त्यांनी एक शाहू महाराजांच्या धर्मविचारावर लेख लिहिलेला आहे. त्यानंतर डॉक्टर अशोक चौसाळकर सरांचा एक धर्मसत्ता आणि राजकीय सत्ता याबद्दल शाहू महाराजांचे विचार असा लेख आहे. अनेक जण आहेत. प्राध्यापक भारती पाटील आहेत, प्राचार्य केशव हरेल सरांचा एक लेख आहे, डॉक्टर जयसिंगराव पवार यांचा शाहू महाराज आणि आंबेडकर यांचे ऋणानुबंध संबंध कसे होते या त्यांची वैचारिक जडणघडण कशी झाली याच्यावर एक लेख आहे. नंतर प्राध्यापक रणधीर शिंदे यांचा शाहू महाराज आणि विठ्ठलरामजी शिंदे यांच्यावर लेख आहे. डॉक्टर देवकुमार आहिरे हे पुणे विद्यापीठातील तरुण संशोधक इतिहास विभागातले, त्यांनी एक ब्राह्मणेतर चळवळीवर लेख लिहिला आहे. डॉक्टर आलोक चौकाटकर जे आपल्या विद्यापीठाचे PRO आहेत, त्यांनी ब्राह्मणेतर वृत्तपत्रांवर एक लेख लिहिलेला आहे. सूर्यकांत गायकवाड, डॉक्टर सुरेश शिकरे आणि आमच्या विभागातले डॉक्टर दत्तात्रय मचाले या सर्वांचे लेख आहेत. एकूण 13 लेख आहेत. या सर्वांचे मी आभार मानतो. माझे विभागातील डॉक्टर दत्तात्रय मचालेंनी लेख लिहिला आहे पण ते या पुस्तकाचे उपसंपादक म्हणता येत, कारण जी कंटाळवाणी कामं संपादकाची असतात, बुक रिडिंग, इकडं तिकडं पळणे, त्या प्रकाशका डायमंड पब्लिकेशनच्या पाष्टेंबरोबर बोलणे, ते आणणे, हे सगळे दत्तानी केलेले आहे. म्हणजे जरी त्याचं नाव त्यात नसलं तरी तो उपसंपादक आहे असं मी त्याला त्याचे खास आभार मी तिथं मानतो. आणि एक आभार आहे फार महत्त्वाचं. आणि आजकाल म्हटलं जातं की पुस्तक लोक त्या पुस्तकाचं ब्लर्ब वाचून विकत घेतात. म्हणजे ब्लर्ब जर चांगला नसेल तर म्हणजे आत काय बघत नाही, ब्लर्बवर ठरवलं जातं की विकत घ्यायचं की नाही. आणि या पुस्तकाला अतिशय उत्तम ब्लर्ब लिहिलेला आहे. म्हणजे या पुस्तकाचं मर्म टिपणारं ब्लर्ब लिहिलं आहे. आणि हे ब्लर्ब मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्राध्यापक नंदकुमार मोरे आमचे मित्र यांनी लिहिलं. त्यासाठी मी त्यांचे खास आभार मानतो. त्यांच्या
म्हणजे लेख लिहिला असता तर बरं झाला असतं, पण जाऊ दे, ब्लड तरी या सर्वांचे मी आभार मानतो. समाज प्रबोधन पत्रिकेचे आभार मानतो आणि आपण बऱ्याच संख्येने उपस्थित आहात. इतिहास परिषदेचे आभार मानतो. मराठी विभागातील अनेक विद्यार्थी आले, त्यांचे आभार मानतो. आणि शिवाजी विद्यापीठ विद्यापीठाचा इतिहास विभाग, समाज प्रबोधन पत्रिका आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषदेच्या वतीने सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ग्रंथ निर्मितीचं औचित्य आणि नाविन्य याबाबतचे विचार आपण व्यक्त केलेत. धन्यवाद. यानंतर इतिहास विभाग प्रमुख माननीय डॉक्टर अवनीश पाटील सरांना मी विनंती करते की या ग्रंथ प्रकाशन समारंभासाठी उपस्थित मान्यवरांचं आपण ग्रंथभेट देऊन स्वागत करावं. राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध या ग्रंथाचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. आजच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर डी शिर्केसर, या सोहळ्यासाठी खास उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर PS पाटील सर, ज्येष्ठ राजकीय विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक आमचे मित्र डॉक्टर अशोक चौसाळकर, इतिहास विभाग प्रमुख आणि आज नुकताच जो ग्रंथ प्रकाशित झाला त्याचे मुख्य संपादक डॉक्टर अवनीश पाटील आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर, निमंत्रित, माध्यम प्रतिनिधी, संशोधक आणि विद्यार्थी मित्रांनो, बंधू भगिनी, आजचा ग्रंथ प्रकाशन सोहळा हा अनेक अर्थाने महत्वपूर्ण आहे, पण याबद्दल सर्वप्रथम मी या कार्यक्रमाच्या संयोजकांना मनपूर्वक धन्यवाद देतो. ते धन्यवाद अशासाठी देतो की या ग्रंथप्रकाशन समारंभामध्ये मला त्यांनी सहभागी करून घेतलं, याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. खरं म्हणजे माझ्या मनामध्ये या ग्रंथनिर्मितीचा सगळा इतिहास जेव्हा येतो तेव्हा एक प्रकारची अपराधीपणाची भावना होती. त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो, काही लपवून ठेवायचं नाही आहे मला. 1922 साली राजर्षी शाहू छत्रपतींच्या स्मृतिशताब्दी निमित्त डॉक्टर अशोक चौसाळकर, रणधीर शिंदे आणि डॉक्टर अवनीश पाटील या तिघांच्या पुढाकारातून समाज प्रबोधन पत्रिकेचा राजर्षी शाहू विशेष अंक निघाला. त्या अंकासाठी मी लेख द्यावा असं मला सुचवण्यात आलं होतं. हे निमंत्रण जेव्हा मला मिळालं तेव्हा मला खूप आनंद झाला. मी आनंदाच्या भरात हो म्हणालो, पण या ना त्या कारणाने माझ्याकडून तो लेख लिहिणं काही झालं. त्यानंतर त्या संपादक मंडळींनी असा विचार केला की विशेषांक तर खूप छान झालेला आहे, तेव्हा यामधले काही निवडक लेख, आणखी काही संशोधक तज्ञांकडून लेख मागून घेऊन त्याचा एक ग्रंथ तयार करावा.
पुन्हा एक संधी उपलब्ध झाली. डॉक्टर अवनीश पाटील यांनी मला सुचवलं की सर, तेव्हा तुम्हाला जमलं नाही, तेव्हा आता तुम्ही लेख दिलात तर बरं होईल. हो, नक्की देतो म्हटलं मी. आणि नेहमीप्रमाणे मला तेही काही जमलं नाही. ग्रंथ तयार झाला. ग्रंथाचं आकर्षक रूपडं पाहिल्यानंतर अवनीश पाटील सरांनी मला पुन्हा एक सूचना केली की सर, या ग्रंथाचं मलपृष्ठ लेख ब्लर्ब आपण लिहावा अशी सगळ्यांची आमची इच्छा आहे. बरं म्हटलं, लिहितो मी. ते म्हणाले काय 8-10 ओळीचा तर असतो, ब्लर्ब काही फार मोठा नसतो. मी हो म्हटलं, 1 आठवड्यात देतो, पुढच्या आठवड्यात देतो. असं करत करत महिना लोटला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे माझ्यातून होत नाही. तेव्हा मी माझी असमर्थता त्यांना कळवली आणि त्यानंतर सबस्टिट्यूट म्हणून आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरेंच्याकडे हे काम दिलं. त्यांनी ते अतिशय चांगलं केलं. हा ब्लर्ब तयार झाल्यानंतर जेव्हा तो माझ्या वाचनात आला तेव्हा मला एक प्रकारे आनंद झाला की आपण नाही म्हटलं ते फार बरं झालं. कारण हा ब्लर्ब जर मी लिहिला असता तर तो कसा असता, त्याच्यापेक्षा दसपटीने चांगला मोरे सरांनी तो ब्लर्ब लिहिलेला आहे. आणि अशा प्रकारची अपराधीपणाची भावना माझ्या मनामध्ये असताना देखील या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या संयोजकांनी उदार मनाने माझे सर्व अपराध पोटात घालून मला या सोहळ्यामध्ये सहभागी करून घेतलं. याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आता या प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आहे की पुस्तक प्रकाशन सोहळा आहे. या पुस्तकाचं दृश्य स्वरूप जर पाहिलं, एकूण आकार, त्याचा लांबी, रुंदी आणि मुख्य म्हणजे जाडी, पृष्ठसंख्या अवघी 229 पृष्ठांचा हा ग्रंथ आहे. याला ग्रंथ का म्हणायचं, याला पुस्तक का नाही म्हणायचं? तर असं आहे की पुस्तकाच्या आकारावरून आणि पृष्ठसंख्येवरून तो ग्रंथ का पुस्तक हे करत नसतो. तर त्याची मौलिकता, त्याच्यामधल्या विचाराचं नाविन्य हा भाग अतिशय महत्वाचा असतो. हा ग्रंथच मुळात विभागाने प्रकाशित का केला, तर त्याचं त्यांनी हेही सांगितलं कारण की राजर्षी शाहू छत्रपतींची शतकोत्तर सुवर्णमहोत्सव जयंती आहे आणि त्यानिमित्तानं राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा जागर घालण्यासाठी म्हणून हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे. या ग्रंथाचं शीर्षक सुद्धा राजर्षी शाहू छत्रपती विचार वेद असं. शाहू छत्रपतींच्या बद्दल जे लेखन झाली त्याची हिस्टोरिओग्राफी अवनीश पाटील सरांनी सांगितली आणि त्या प्रस्तावनेमध्ये पण त्यांनी ते नमूद केलेली आहे. शाहू महाराजांवरती चरित्रपर बरंच लेखन झालं, त्यांच्या भाषणांचे संग्रह झाले, त्यांच्या संबंधीच्या आठवणी झाल्या, पण त्यांची विचारधारा, त्यांचं विचारधन हे एकत्र करून असा विचार वेध घेणारा ग्रंथ तयार करणं ही एक खास उल्लेखनीय अभिनंदनीय बाब आहे. आणि संपादकीय ग्रंथ जे असतात, या ग्रंथाचं सामर्थ्य हे त्या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये असतं. एक तर संपादकीय ग्रंथ म्हणजे इट्स अ कॉन्स्टिलेशन ऑफ कलेक्टिव्ह विजडम असंही त्याचं स्वरूप असतं. अनेक विद्वानांच्या योगदानातून ग्रंथ साकार झालेला असतो. पण या ग्रंथाची प्रस्तावना जी अवनीश पाटील सरांनी लिहिलेली आहे, ही प्रस्तावना
लर्नेड इंट्रोडक्शन, विद्वत्ता प्रचूर अशी प्रस्तावना या ग्रंथाची आहे. या ग्रंथाला पृष्ठसंख्येवरून केवळ न आजमावता त्याची मौलिकता काय आहे, त्याची वैचारिक योगदान काय त्या ग्रंथाने होतं, एखादा ग्रंथ श्रेष्ठ आहे की फक्त पुस्तकी संवर्गामध्ये मोडणार आहे कशावरून ठरतं, तर त्या पुस्तकामध्ये जी मांडणी केली, जी चर्चा केली, जे लेखन झालेलं आहे त्यातून त्या विषयाच्या एक्झिस्टिंग नॉलेजमध्ये काय भर पडते. आणि या निकषावर जर पाहिलं तर या ग्रंथांची इंट्रिन्सिक व्हॅल्यू ही अतिशय मोठी आहे. आणि त्यामुळे या राजर्षी शाहू छत्रपती विचार वेद हे छोटेखानी पुस्तक जरी बरोबरचं दिसत असलं, त्याची पृष्ठसंख्या जरी 229 असली तरी तो एक अतिशय मौलिक असा ग्रंथ आहे असं माझं मत आहे. आणि त्यामुळे या सोहळ्याला ग्रंथप्रकाशन सोहळा जे म्हटलेला आहे ते अन्वयार्थक आहे. डॉक्टर अवनीश पाटील यांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये त्यांचा व्यासंग तर पदोपदी जाणवतो, पण ही प्रस्तावना अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी या ग्रंथाचे अंतरंग खोलून सांगताना असं म्हटलेलं आहे की या ग्रंथामध्ये 13 लेख आहेत, त्याची त्यांनी वर्गवारी केलेली आहे. धार्मिक विषयावरती 5 लेख आहेत, सामाजिक विषयावरती 4 लेख आहेत, राजकीय विषयावरती 2 लेख आहेत आणि आर्थिक विषयासंबंधीचे 2 लेख, असे 13 लेख आहेत. आणि हे लेख लिहिणारे जे संशोधक आहेत या संशोधकांची सुद्धा त्यांनी वर्गवारी केलेली आहे. संशोधकांच्या 3 पिढींचे प्रतिनिधी, 3 पिढ्यांच्या प्रतिनिधींनी या ग्रंथाच्या निर्मितीवर योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये ज्येष्ठ संशोधकांचा जो गट आहे त्यात डॉक्टर जयसिंगराव पवार, डॉक्टर अशोक चौसाळकर, डॉक्टर राजा दीक्षित या तिघांचा समावेश आहे. मधल्या फळीचे संशोधक त्यामध्ये डॉक्टर भारती पाटील, प्राचार्य डॉक्टर हरेल, डॉक्टर रणधीर शिंदे, स्वतः अवनीश आहे. आणि तिसरी फळी ते तरुण उदयोन्मुख संशोधक आहेत. त्यामध्ये डॉक्टर अशोक जत्राटकर, डॉक्टर देवकुमार आहिरे, सूर्यकांत गायकवाड, डॉक्टर सुरेश शिकरे, डॉक्टर दत्तात्रय मचाले या मंडळींचा समावेश आहे. हे सर्वच्या सर्व लेख मी वाचले, हे मात्र प्रामाणिकपणाने सांगतो. आणि सर्वच्या सर्व लेख अतिशय उत्तम दर्जाचे आहेत. यातल्या काही लेखांचा मी खास उल्लेख करेन आणि बाकीच्या लेखाचा करत नाही म्हणजे ते कमी दर्जाचे नाही. सर्वच लेख उत्तम दर्जाचे आहेत. डॉक्टर अशोक चौसाळकरांनी धर्मसत्ता, राजसत्ता आणि राजर्षी शाहू हा लिहिलेला जो लेख आहे तो अतिशय चांगला लेख लिहिलेला आहे. खरं म्हणजे हा विषय असा आहे की तो विषय मांडत असताना लेखकाला, संशोधकाला आपल्या वृत्तीचा समतोल साधता येईलच असं नाही, पण वृत्तीचा समतोल राखणं हे डॉक्टर अशोक चौसाळकरांच्या लिहिण्या बोलण्याचं खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तो लेख अप्रतिम झालेला आहे. दुसरा मला आवडलेला लेख सूर्यकांत गायकवाड यांचा सामाजिक न्यायाची संकल्पना. सामाजिक न्याय ही संज्ञा आपण फार सहजपणाने वापरतो, पण सामाजिक न्यायाची संकल्पना काय आहे, ती कशी विकसित झाली आणि शाहू छत्रपतींनी ती कशी कार्यान्वित केली याचं अतिशय सुंदर विवेचन सूर्यकांत गायकवाडांनी आपल्या लेखामध्ये केलेलं आहे. आणखी एक शंका दीर्घकाळ माझ्या मनामध्ये घर करून राहिलेली होती. थोडं शाहू छत्रपतींच्या बद्दल एक प्रकारचं माझ्या मनामध्ये रिझर्वेशन निर्माण झालेलं होतं आणि ती शंका होती ते महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या 1920 सालच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाबद्दल.
महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे शाहू महाराजांचे उमेदवार, शाहू महाराजांचा त्यांना पाठिंबा होता. असं असताना महर्षी शिंदेचा निवडणुकीमध्ये पराभव कसा झाला, का झाला? यामध्ये शाहू महाराजांनी काही दुटप्पीपणा केला की काय? महाराजांनी त्यांना दिलेला पाठिंबा ऐनवेळी काढून घेतला का, असं मला वाटत होतं. पण या शंकांचं पूर्ण निरसन करणारं विवेचन रणधीर शिंदे यांच्या लेखामध्ये आहे आणि हे साधार विवेचन आहे. त्यामुळे माझ्या मनात जी शंका होती, जी एक प्रकारची आढी साचून राहिली होती, ती निघून गेली. अशा प्रकारे वाचकांचं उन्नयन करणारा हा दर्जेदार ग्रंथ तयार झालेला आहे. राजर्षी शाहू छत्रपती यांच्या संबंधी काही फार तपशीलवादी बोलण्याची गरज नाही आहे, पण प्रसंगाला अनुसरून थोडे विचार मी मांडले. 19वे शतक हे आधुनिक भारताच्या इतिहासामधलं सामाजिक सुधारणांचं शतक, सेंचुरी ऑफ सोशल रिफॉर्म्स असं समजलं जातं. यामध्ये 19व्या शतकाच्या अखेरची 2 दशकं आणि 20व्या शतकाचा पूर्वार्ध, यामध्ये समाज सुधारणेचं काम अतिशय ताकदीनं पुढं नेलं. ते 3 राजांनी नेलं. महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि म्हैसूरचे ओडियार राजे, या तिघांचा त्यामध्ये खास उल्लेख करावा लागतो. आणि म्हणून या तिन्ही राजांचा एकत्र उल्लेख हा they were the रॉयल एजंट्स ऑफ सोशल चेंज अशा प्रकारे केला जातो आणि तो योग्यच आहे. राजर्षी शाहू छत्रपती यांचं वैचारिक योगदान किंवा त्यांची विचारधारा याची मांडणी करण्यासाठी हा तयार झालेला जो ग्रंथ आहे, त्याच्या अनुषंगाने मी असा विचार करू लागलो की शाहू महाराज कोण होते. शाहू महाराज हे स्वतंत्र प्रज्ञेचे राजपुरुष होते. शाहू महाराज हे प्रज्ञावंत राजा होते. ते आगळे वेगळे राज्यकर्ते होते किंवा एनलाइटन्ड किंग ऑफ कोल्हापूर स्टेट. राजर्षी शाहू महाराजांची निरीक्षण शक्ती जबरदस्त होती. शाहू महाराजांनी राज्यकारभाराची सूत्र हाती घेतली आणि त्यानंतर राज्याच्या लोकजीवनाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून त्यांनी काही पाहणी दौरे केले. आणि या पाहणी दौऱ्यांमधून त्यांना लोकजीवनाचं जे चित्र दिसलं ते अतिशय भेसूर असल्याचं आढळलं. कष्टकरी ग्रामीण भागामध्ये विखुरलेला बहुजन समाज हा अडाणी आहे, अशिक्षित आहे, निरक्षर आहे. तो दारिद्र्याच्या गतीमध्ये कोसळलेला आहे. तो गतानुगतिक बनलेला आहे, दैववादी झाला आहे. त्याला उद्याच्या भवितव्याची काही आशा वाटत नाही. आणि अशा जनतेचा उद्धार करणं, त्यांच्या जगण्याला आधार देणं, याबद्दल शाहू महाराज काही विचार करतात. शाहू महाराजांनी लोकजीवनाचं निरीक्षण केल्यानंतर ते निदान केलं. त्या संबंधी शाहू महाराज जे म्हणत होते ते महाराजांचे विधान माझ्या विद्यार्थी दशेत मी डॉक्टर अप्पासाहेब पवारांच्या व्याख्यानातून अनेक वेळा ऐकले. Inertia of the ages is to be overcome and this is the greatest challenge facing today. हा बहुजन समाजामध्ये जो एक दलितगात्रपणा निर्माण झालेला आहे, याच्यावरती मात करायची, बहुजन समाजाच्या जीवनाला ग्रासणाऱ्या व्याधीवरती
रामबाण उपाय म्हणजे शिक्षण. आणि म्हणून महाराजांनी आपली हयातभर हर प्रयत्नानं शिक्षणाचा प्रसार प्रचार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शाहू महाराजांच्या पुढची आव्हानं बिकट होती, प्रचंड होती. पण त्याच वेळी आपल्याला जे काही करायचं आहे त्याबद्दल शाहू महाराज दृढनिश्चयी होते. शाहू महाराजांनी तेव्हा आपली राजसत्ता पणाला लावली होती. एके ठिकाणी त्याने असे उद्गार काढले, हा माझा जो राजदंड आहे, हा राजदंड म्हणजे काही केवळ शोभेची वस्तू नाहीये, ही जनतेच्या सेवेचं अमोघ साधन आहे. त्याप्रमाणे हयातभर शाहू महाराज जनतेच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहिले. शाहू महाराजांच्या कारभाराचं अंतिम उद्दिष्ट काय होतं? शाहू महाराजांना काय साध्य करायचं होतं? त्याला दोन गोष्टी जाणवल्या. शाहू महाराजांना क्रिएशन ऑफ इगॅलिटेरियन सोसायटी, एक नवा समाज निर्माण करायचा. हा नवा समाज कसा असेल तर हा नवा समाज समताधिष्ठित, शोषणमुक्त, शिक्षणाचं संजीवन प्यालेलं असेल अशी त्यांची धारणा होती. आणि या नवनिर्मित समाजामध्ये सामाजिक न्यायाची त्यांना प्रस्थापना करायची होती. ही शाहू महाराजांची उद्दिष्ट, शाहू महाराजांच्या समोर असणारी आव्हानं, त्यांचा दृढनिश्चय, हे सगळं पाहिल्यानंतर शाहू महाराजांनी या उद्दिष्टाने आयुष्यभर प्रचंड संघर्ष केलेला आपल्याला ठाऊक आहे. महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये विविध क्षेत्रात काय केलं याच्या तपशिलामध्ये मी जात नाही. पण एक गोष्ट मात्र आग्रहाने सांगेल की महाराष्ट्रामध्ये जे समाज सुधारक झाले, ज्यांचा तेव्हा तुच्छतेनं नांगरी सुधारक म्हणून उल्लेख केला गेला, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू छत्रपती, सयाजीराव महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी शिंदे, या सर्व मंडळींना कशा प्रकारचं समाज परिवर्तन हवं याबद्दल त्यांची दृष्टी साफ होती, स्वच्छ होती. त्यांनी एक म्हटलेलं होतं की आम्हाला रहाटगाडग्यासारखं समाज परिवर्तन नको आहे. रहाटगाडग्यात काय कशा प्रकारे त्यात बदल होत असतो? रहाटगाडगं सतत फिरत असतं, त्याला 4 भांडी असतात. त्यातलं जे भांडं खाली येतं ते एकाच भांड्यात पाणी असतं, उरलेली 3 भांडी ती मोकळीच असतात, ती उकडी पडलेली असते. म्हणजे या समाजामध्ये जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे त्याचंच ते प्रतीक आहे राटगाडलं. मग एका वर्गाची स्थिती बदलून ती दुसऱ्याला बहाल करणं म्हणजे सामाजिक स्थित्यंतर नव्हे, तर पुरोगामी सामाजिक बदल हा शाहू छत्रपतींना अपेक्षित होता. आणि समाज जीवनाचा इतिहास आपण पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की कुणाही नेत्याचा किंवा नेतृत्वाचा प्रभाव हा मर्यादित असतो. पण त्याने स्वीकारलेली जी विचार प्रणाली असते ती विचार प्रणाली अधिक शाश्वत असते आणि त्या विचार प्रणालीचा प्रभाव हा तो या जगातून निघून गेल्यानंतर सुद्धा पाठीमागे राहतो. शिवाजी महाराजांना जाऊन किती वर्ष झाली, शाहू छत्रपतीनं जाऊन 1 शतक उलटलं, पण त्यांच्या आठवणी आजही शिशिरातल्या गुलाबासारख्या आपल्या मनामध्ये ताज्या तवाने आहेत.
तर इथे एक प्रश्न असा निर्माण होतो की शाहू महाराजांच्या विचाराचा जो वारसा आहे तो वारसा आपण जपतो का, त्याच्याशी आपण किती इमान राखलेला आहे. शाहू महाराजांचे वारस, शाहू महाराजांच्या विचाराचे वारस म्हणून घ्यायला आपण त्या योग्यतेचे आहोत का. शाहू महाराजांच्या विचाराशी द्रोह कोणी केला, मोठ्या मोठ्याने घोषणा देणं, मिरवणुका काढणं, उत्सव साजरे करणं हे ठीक आहे, पण त्याच वेळी त्यांच्या विचाराला विसरून जाणं हा फार मोठा द्रोह आहे. आणि म्हणून शाहू छत्रपतींच्या स्वप्नातला मराठी मुलूक आणि आजचा मराठी मुलूक यामध्ये फार मोठं दुस्सह असं अंतर पडलेलं आहे. आजची परिस्थिती ही कुणालाही उद्विग्न करण्यासारखी आहे. तेव्हा प्रत्येकाने आपण शाहू महाराजांच्या विचाराच्या वारसा चालवण्याच्या योग्यतेचे आहोत का, आपण तो इमाने तबारे वारसा चालवतो का, याचं कठोर आत्मपरीक्षण करायला पाहिजे. ही आपल्या समाजामधल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. एवढं या निमित्तानं माझं मनोगत व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. राजर्षी शाहू महाराजांचं संपूर्ण जीवन आणि कार्य हाच एक महान ग्रंथ स्वरूप आहे. या विचारांचा नेमका वेध घेणाऱ्या या ग्रंथाच्या निमित्तानं सरांनी अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली. धन्यवाद सर. यानंतर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, अभ्यासक आदरणीय डॉक्टर अशोक चौसाळकर सरांना मी विनंती करते की आपण आपले विचार व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू डॉक्टर शिर्के सर, आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, आता ज्याने अतिशय उत्तम असं व्याख्यान दिलं ते डॉक्टर अरुण भोसले, या ग्रंथाचे संपादक डॉक्टर अवनीश पाटील आणि बंधू भगिनी, 2022 साली राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त समाज प्रबोधन पत्रिकेने एक विशेषांक काढलेला होता आणि त्या विशेषांकातील काही लेखांचा संग्रह आज शिवाजी विद्यापीठामध्ये प्रकाशित होत आहे. ही अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे, कारण कुठल्याही पत्रिकेमध्ये, मॅगझिनमध्ये कितीही चांगले लेख आलेले असले तरी वर्तमानपत्रांचं, मॅगझिन्सचं, अगदी रिसर्च जर्नल्सचं स्वरूप असं असतं की ते काही दिवसानंतर आपल्याला हाताळता येत नाही. परंतु ग्रंथाची किंवा पुस्तकाची गोष्ट अशी असते की ते एकदा संग्रहित झालं आणि ग्रंथालयाच्या ह्याच्यावर गेलं, स्टॅक्सवर गेलं, ते कायमस्वरूपी राहतं. 100 वर्षानंतर सुद्धा आपण ते पुस्तक बघू शकतो. त्यामुळे कुठलाही विचार जर तुम्हाला चिरस्थायी करायचा असेल तर तो विचार ग्रंथरूपाने प्रकाशित होणं आवश्यक आहे. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वेध घेणारा हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ आज प्रकाशित होत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये संपादकांनी प्रस्तावनेमध्ये भोसले सर म्हणाले तसं हिस्टोरिओग्राफीच्या
संदर्भामध्ये काही एक मांडणी केलेली आहे. आता आपल्याला ही गोष्ट मान्य करावी लागेल की शाहू महाराजांच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जो रिनेसन्स झाला तो रिनेसन्स शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर झाला. मी मराठवाडा या भागातून येतो. अगदी कॉलेजमध्ये असेपर्यंत मला शाहू महाराजांचं नाव माहीत नव्हतं. शाहू महाराज म्हणजे आम्हाला इतिहासातून आम्ही शिकलो होतो ते म्हणजे सातारचे शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव. परंतु कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांची महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व भागामध्ये, विदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागामध्ये फारशी माहिती नव्हती. जे काही साहित्य लोकांपुढे येत होतं ते किस्स्यांच्या स्वरूपामध्ये, आठवणींच्या स्वरूपामध्ये येत होतं. परंतु महाराजांनी सर्व क्षेत्रामध्ये मूलगामी असं कार्य केलेलं असताना सुद्धा त्याचा व्यवस्थित असा अभ्यास होत नव्हता. शिवाजी विद्यापीठाची 1962 साली स्थापना झाल्यानंतर आपल्या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी याबाबत पुढाकार घेतला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शिवाजी विद्यापीठाने राजर्षी शाहू महाराजांचं जे कार्य आहे ते कार्य समाजापुढे आणलं असं म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये डॉक्टर संघवे यांनी संपादित केलेले शाहू महाराजांचे पेपर जे आहेत ते जितके महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे इतर व्याख्यानमाला, इतर पुस्तकंही तितकीच महत्त्वाची आहेत. पण आज शिवाजी विद्यापीठाने या संदर्भात जे कार्य केले त्या कार्यातील महत्त्वाचा भाग म्हणून हे जे पुस्तक आहे ते पुस्तक प्रकाशित होत आहे. यानंतरच्या काळात सुद्धा राजर्षी शाहू महाराज यांचं कार्य, यांचे विचार या संदर्भामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जास्त चांगल्या प्रकारचं संशोधन शिवाजी विद्यापीठामध्ये झालं पाहिजे. संशोधनाच्या संदर्भात काय होतं की बहुतेक वेळा विशेषतः इतिहास, राज्यशास्त्र हे जे विषय त्यामध्ये जे काम केलेलं आहे तेच काम पुन्हा पुन्हा मांडलं जातं. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात रिपिटेशन होतं. अशा प्रकारचं रिपिटेशन किंवा पुनरावृत्ती आमच्या या विशेषांकामध्ये होऊ नये याची आम्ही काळजी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील काही लेखांचा, वेगळ्या लेखांचा उल्लेख डॉक्टर भोसले सरांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये केलेला आहे. एक 3-4 महत्त्वाचे जे वेगळे लेख आहेत या ग्रंथामध्ये त्या लेखांचा मी उल्लेख करतो. त्यामध्ये त्यातील पहिला जो लेख आहे तो डॉक्टर राजा दीक्षित यांचा की शाहू महाराजांची जी धर्मचिकित्सा होती, धर्म जिज्ञासा होती, ती धर्म जिज्ञासा किती वेगवेगळ्या प्रकारची होती आणि त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर मधुकर वृत्तीने वेगवेगळे जे धर्म किंवा वेगवेगळ्या ज्या सामाजिक सुधारणा चळवळी होत्या त्या सामाजिक सुधारणा चळवळींचा अभ्यास करून त्यातील जो महत्त्वाचा आशय आहे तो आशय ग्रहण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे सत्यशोधक समाज असू दे, आर्य समाज असू दे किंवा थिओसॉफिकल सोसायटी असू दे, मिरजचे ख्रिश्चन मिशनरी असू दे किंवा काही प्रमाणामध्ये प्रार्थना समाज असू दे, या सर्व लोकांशी त्यांचे जवळचे संबंध होते आणि त्यामधून त्यांनी त्यांची जी धर्मजिज्ञासा होती ती धर्मजिज्ञासा तृप्त करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर दीक्षित यांनी हे सर्व जे शाहू महाराजांच्या धर्मविचाराचे पैलू ते पैलू त्यांच्या लेखामध्ये मांडलेले आहेत. मला असं वाटते की पहिल्यांदाच हा विषय इतक्या चांगल्या पद्धतीने डॉक्टर दीक्षित यांनी आपल्यासमोर मांडलेला दिसून. दुसरा जो महत्त्वाचा लेख या संदर्भामध्ये आहे की तो आपल्या नव्या अभ्यासकांनी लिहिलेल्या लेखापैकी आहे. ते म्हणजे आपल्या
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर यांचं. शाहू महाराज यांनी मराठी वर्तमानपत्रांना कशा प्रकारचं प्रोत्साहन दिलं आणि ज्यावेळी ब्राह्मणेतर चळवळीला अशा प्रकारच्या वर्तमानपत्रांची गरज होती, त्यावेळी शाहू महाराजांनी पुढाकार घेऊन कशा प्रकारे वेगवेगळ्या पत्रकारांना, वेगवेगळ्या लेखकांना वर्तमानपत्र काढायला मदत केली आणि त्यामधून सामाजिक सुधारणांचा हा जो विचार आहे तो विचार लोकांच्यापर्यंत कसा पोहोचवला याचं अतिशय उत्तम असं विवेचन डॉक्टर आलोक जत्राटकर यांनी त्यांच्या लेखामध्ये केलेलं आहे. नवे जे लेखक आहेत त्या नव्या लेखकांनी वेगवेगळे विषय हाताळून शाहू महाराजांच्या विचारांचे नवे पैलू आपल्यासमोर मांडलेले आहेत. त्यामध्ये सुरेश शिकरे, दत्ता मचाले आणि खुद्द डॉक्टर अवनीश पाटील यांचे जे लेख आहेत ते लेख शाहू महाराजांच्या जीवनासंदर्भात जे नवे पैलू आहेत ते नव्या पैलूंचा विचार करताना आपल्याला दिसतो. आतापर्यंतच्या अभ्यासकांनी या गोष्टींच्याकडे तेवढं लक्ष दिलेलं नव्हतं, परंतु हे नवे जे विचार आहेत डॉक्टर अवनीश पाटील यांचे जे दोन्ही लेख आहेत ते दोन्ही लेखामधून जे प्रश्न उपस्थित झालेले होते त्या काळामध्ये शाहू महाराजांना ज्या संकटांना तोंड द्यावं लागलेलं होतं त्याचा विचार त्यांनी त्यांच्या पहिल्या लेखामध्ये केलेला आहे. आणि दुसऱ्या लेखामध्ये सरदार लोक जे कोल्हापूर जिल्ह्यातले होते, संस्थानातील होते, त्यांचा आणि दरबारचा संबंध याबाबत त्यांनी अगदी ओरिजिनल पेपर्स बघून हे काम तपासलेलं आहे. डॉक्टर केशव हरेल यांनी क्षात्रिय जगद्गुरूची नेमणूक काय, क्षात्रिय जगद्गुरूंची नेमणूक करण्यामागची भूमिका, महाराजांची भूमिका आणि क्षात्रिय जगद्गुरूंनी नंतरच्या काळामध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे याबद्दल क्षात्रिय जगद्गुरूंना शाहू महाराजांनी दिलेल्या सूचना याचं विवेचन डॉक्टर केशव हरेल यांनी केले. त्यामध्ये पहिली गोष्ट क्षात्रिय जगद्गुरूंना शाहू महाराजांनी अशी सांगितली की कधी माणसाने वाहिल्या जाणाऱ्या ज्या पालख्या आहेत त्या पालख्यामध्ये बसायचं नाही. कारण हे जे त्यावेळीचे जे सर्व शंकराचार्य होते ते माणसाने ज्या पालख्या वाहिलेल्या होत्या त्या पालख्यामध्ये बसून फिरत असतात. हे मनुष्याच्या एकूण स्वाभिमानाला धक्का लावणारी गोष्ट आहे असं शाहू महाराजांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांनी सांगितलं की पशूंनी जी वाहनं ओढलेली असतात त्या वाहनामध्ये तुम्ही बसा, पालखीमध्ये बसायचं नाही. नंतर अनेक सूचना त्यांनी क्षात्रिय जगद्गुरूंना केलेल्या आहेत. तर तो हा जो लेख आहे तो एक नवा विषय आपल्यासमोर मांडतो असं म्हणायला हरकत नाही. या विशेषांकाचा एक उद्देश असा होता की याच्यामधून संशोधनासाठी काही नवी क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी खुली होती. ती क्षेत्र कोणत्या प्रकारची असतील याची काही एक सूचना डॉक्टर अवनीश पाटील यांनी त्यांच्या संपादकीयाच्या शेवटच्या भागामध्ये दिलेली आहे. ही शिवाजी विद्यापीठाने जे शाहू पेपर्स प्रकाशित केले त्याच्या एका खंडामध्ये 8व्या खंडामध्ये त्यावेळेचे कुलगुरू डॉक्टर धनागरे यांनी काही त्यामध्ये सूचना केलेल्या होत्या की या क्षेत्रामध्ये शाहू महाराजांचे जे विचार आहेत, शाहू महाराजांचं जे कार्य आहे ते कार्य आपल्याला पुढे न्यायचं आहे. म्हणून त्या दृष्टीने विचार करता क्षात्रिय जगद्गुरूंनी पुढे काय केलं, त्यांच्या कार्याचं स्वरूप काय होतं, क्षात्रिय जगद्गुरूंची स्थापना करण्यामागे शाहू महाराजांची काय भूमिका होती. परंतु नंतर हा सगळा जो विचार आहे सामाजिक बदलामुळे कसा मागे पडला, की मराठा पुरोहित निर्माण करणे किंवा श्रावण महिन्यामध्ये श्रावणी करून जानवं घालणे वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी त्यावेळी केल्या गेल्या त्या नंतरच्या काळामध्ये मागे का पडल्या. समाज बदल झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मागे का पडतात याचं विवेचन आपल्याला
करावं लागणारे संशोधन करावं लागणारे सामाजिक शास्त्राच्या दृष्टीने. नंतर आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये शाहू महाराजांनी जे कार्य केलं त्या संदर्भात जास्त मोठ्या प्रमाणात संशोधन करण्याची गरज आहे. शिवाजी विद्यापीठामधील इतिहासाचे प्राध्यापक डॉक्टर बी डी खणे यांनी शाहू महाराजांच्यावरचा त्यांचा ग्रंथ इंग्रजीमधला प्रकाशित केलेला आहे गेल्या वर्षी. त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स ऑफ शाहू महाराज, शाहू महाराजांनी कशा प्रकारे प्रशासकीय सुधारणा घडवून आणल्या आणि प्रशासनातले जे आधुनिक नियम आहेत जे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आजचे अभ्यासक सांगतात की या प्रकारे या पद्धतीने प्रशासनाची मांडणी झाली पाहिजे. तर ती मांडणी शाहू महाराजांनी कशा प्रकारे केली आणि परंपरागतरित्या जी पदं नेमली जात होती ती पदं रद्द करून त्यांनी कशा प्रकारे मेरिटच्या आधारावर, गुणवत्तेच्या आधारावर नव्या रिक्रुटमेंट करण्याची पद्धत कशा प्रकारे अवलंबिली, हा जो सगळा प्रशासकीय सुधारणांचा शाहू महाराजांचा एकूण विचार आणि त्यांनी ते कशा प्रकारे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते कशा प्रकारे राबवलं याचंही मोठ्या प्रमाणामध्ये संशोधन होण्याची गरज आहे. परंतु एक सूचना त्याच्याबद्दलच्या आपल्या या ग्रंथातील काही लेखांनी आपल्याला दिलेली आहेत आणि त्याच्यावर आपल्या पुढे जायचं आहे. आणखी जो विषय आहे तो डॉक्टर देवकुमार अहिरे यांनी ब्राह्मणेतर चळवळ आणि शाहू महाराज या संदर्भामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे. तर ती मांडणी त्यांनी चांगल्या प्रकारे केलेली, परंतु शाहू चरित्रामधला माझ्या दृष्टीने आणखी फारसा अनएक्सप्लोर्ड, आणखी ज्या क्षेत्रामध्ये अभ्यास व्हायचा आहे असा एक भाग जो आहे तो 1915-16 ते 1922 या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जी ब्राह्मणेतर चळवळ झाली त्या ब्राह्मणेतर चळवळीमध्ये शाहू महाराजांची भूमिका. एकदा शाहू स्मारकमध्ये व्याख्यान देताना डॉक्टर भोसलेंनी त्याच्याबद्दलची चांगली मांडणी केलेली होती. लेख लिहून द्या असं मी त्यांच्या मागे लागलेलं होतं, परंतु लेख ती काय त्यांच्या तब्येतीच्या काही कारणामुळे ते लेख लिहू शकले नाही. परंतु होमरूल लीगची चळवळ लोकमान्य टिळकांनी सुरू केल्यानंतर आणि ब्रिटिश सरकारने नव्या सुधारणा कायदा आपण सुरू करणार आहोत अशी घोषणा केल्यानंतर किंवा ज्याला आपण मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड रिफॉर्म्स 1919 म्हणतो, त्यानंतर भारतामध्ये प्रचंड अशी खळबळ निर्माण झाली. वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या जाती संघटना, वेगवेगळे समूह यांनी मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड यांच्याकडे मेमोरंडम पाठवायला सुरुवात केली. तर त्यावेळी सुद्धा इतके मेमोरंडम बघून तो मॉन्टेग्यू अगदी चकित झाला. म्हणलं एवढं प्रचंड अशी विविधता भारतामध्ये आहे, इतक्या लोकांनी आपल्याकडे मेमोरंडम पाठवलेले आहे. तर मुख्य मुद्दा काय होता की त्या काळामध्ये 1919च्या कायद्याप्रमाणे केंद्रीय कायदे मंडळात आणि राज्य कायदे मंडळात सुद्धा मोठ्या प्रमाणात सभासदांची संख्या वाढणार होती आणि त्यामध्ये राखीव जागांची तरतूद झाली पाहिजे. विशेषतः महाराष्ट्रातील जे मागास जाती आहेत त्यात तरतूद झाली पाहिजे, त्यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामुळे मराठा आणि तत्सम जातींना 7 जागा मुंबई विधानसभेमध्ये राखीव करून मिळाल्या. तर नंतरच्या काळामध्ये ब्राह्मणेतर पक्षाने 1920ची निवडणूक लढवली, त्यामध्ये बऱ्यापैकी यश त्या पक्षाला मिळालं. त्या पक्षाचे भास्करराव जाधव हे मुंबई प्रांताचे मंत्री झाले. तर हे जे सर्व यश ब्राह्मणेतर चळवळीला मिळालं होतं त्यामागची सगळी स्ट्रॅटेजी ती राजर्षी शाहू महाराजांची होती. सगळा पाठिंबा, संघटना, त्याचं नाव पाठीमागं होते. त्यामुळे तर हा सर्व जो भाग आहे एकूण राजकारणाचा एक नवा टप्पा जो आहे तो टप्पा शाहू महाराजांच्या चरित्रातला तेवढ्या व्यवस्थितपणे अजून पुढे आलेला नाही.
त्यामुळे आता PhD करणारे आपल्या विद्यापीठाचे इतिहास किंवा राज्यशास्त्र विभागातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी याबाबत विचार करायला हरकत नाही. हे जे मी काही विषय सांगितले आणि सरांनी त्यांच्या प्रस्तावनेत सुद्धा काही विषयांची सूचना केलेली आहे, ते लक्षात घेऊन आपल्याला पुढे जायला पाहिजे. कारण शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा अभ्यास करत असताना वेगवेगळे त्यांच्या जीवनातील जे पैलू आहेत ते पैलू समाजापुढे आले पाहिजेत. कारण महाराष्ट्राच्या पुढच्या 60-70 वर्षांच्या आयुष्यामध्ये त्यापूर्वीच्या सुद्धा ज्या महान व्यक्तींनी मोठ्या प्रमाणामध्ये माणसाच्या जीवनावर प्रभाव टाकला त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज एक महत्त्वाचे होते. आणि ते आता समाजाचे लक्ष येत होते. मी म्हटल्यासारखं मराठवाड्यामध्ये आम्ही शाहू महाराजांचं नाव सुद्धा ऐकलं नव्हतं, परंतु आता फुले, शाहू, आंबेडकर अशी तिघांची नावं आदराने आणि अभिमानाने घेतली जातात. आणि या सर्व गोष्टींमध्ये शिवाजी विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ही जी भूमिका शिवाजी विद्यापीठाने बजावलेली आहे आणि त्या ह्याच्यामध्ये हे पुस्तक एक महत्त्वाचा भाग आहे. ती भूमिका यानंतरच्या काळामध्ये सुद्धा शिवाजी विद्यापीठ चांगल्या प्रकारे बजावेल असं मला वाटतं, अशी मला खात्री वाटते. या पुस्तकाचं सगळ्यांनी, वाचकांनी, विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे स्वागत करावं अशी माझी इच्छा आहे. समाजप्रबोधन पत्रिकेने रवींद्रनाथ टागोर, यशवंतराव चव्हाण, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले आणि राजर्षी शाहू महाराज या विषयावरचे विशेषांक प्रकाशित केलेले आहेत. त्यातील 2 विशेषांक, नेहरूंच्यावरचा विशेषांक आणि शाहूंच्यावरचा विशेषांक पुस्तक रूपाने प्रकाशित झालेले आहेत. बाकी उरलेले जे विशेषांक आहेत तेही पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याचा आमचा विचार आहे. कारण पुस्तकाच्या रूपानेच विचार चिरंजीव होतात असं मला वाटतं. तर आजच्या आनंद प्रसंगी मी संपादकांचं अभिनंदन करतो आणि या पुस्तकावर बोलण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता आजही महत्त्वाची असली तरी नव्या काळाच्या संदर्भात शाहू विचार अभ्यासणं, मांडणं आणि तो रुजवणं किती महत्त्वाचं आहे, त्याचे विविध पैलू, नव्या संशोधनाच्या दिशा आदरणीय चौसाळकर सरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. धन्यवाद सर. यानंतर या ग्रंथप्रकाशन समारंभाचे अध्यक्ष माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर DT शिर्के सरांना विनंती करते की आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध या ग्रंथप्रकाशन सोहळ्याचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर अरुण भोसले आणि प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर सर, व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी प्राध्यापक PS पाटील आणि या पुस्तकाचे संपादक डॉक्टर अवनीश पाटील, सभागृहामध्ये उपस्थित या ग्रंथामध्ये ज्यांनी लेख लिहून कॉन्ट्रीब्यूट केले ते सहलेखक, त्याचबरोबर नेहमी राजर्षी शाहू छत्रपती शिवाजी महाराज आदी थोर पुरुषांच्यावर ज्यावेळेला कार्यक्रम असतात त्यावेळेला आवर्जून उपस्थित राहणारी मंडळी आणि विद्यापीठातील विद्यार्थी आणि विद्यार्थी, डॉक्टर अरुण भोसले सर आणि डॉक्टर चौसाळकर सर यांनी या ग्रंथामध्ये जे लेख समावेश केलेला आहे, ज्या अंकाचा समावेश झालेला आहे, त्या लेखावर आणि एकंदरीत या ग्रंथावर आपापली भूमिका अतिशय विस्तृतपणे मांडली असे मी म्हणेन. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना
त्याचबरोबर एक 2-3 बाबींचा उल्लेख करेन आणि मी थांबेन. सगळ्यात पहिल्यांदा ज्या गोष्टीचा मला उल्लेख करावा वाटतो ती गोष्ट अशी की या विचारवेध ग्रंथामध्ये डॉक्टर अवनीश पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रस्तावनामध्ये लिहिल्याप्रमाणे 2 ठळक बाबी लक्षात येतात. राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक असे विभाग असलेला हा ग्रंथ. त्यामध्ये ज्येष्ठ मंडळींच्या बरोबर आत्ताच्या पिढीतील मंडळी यांचा समावेश आहे हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. ज्या गोष्टीची अपेक्षा डॉक्टर चौसाळकर सरांनी केली ती अपेक्षा म्हणजे पुढे घेऊन जाण्यासाठी जे वातावरण आहे ते शिवाजी विद्यापीठामध्ये आहे हे सांगणारं मला वाटतं हे वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये डॉक्टर आलोक जत्राटकर असतील, डॉक्टर सूर्यकांत गायकवाड असतील, डॉक्टर दत्तात्रय मछाले असतील, डॉक्टर सुरेश शिखरे असतील, ही जी मंडळी आहे या मंडळींनी जे लेख लिहिलेला आहे त्या लेखांचं वेगळं वैशिष्ट्य प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतं. सुरुवातीच्या मनोगतामध्ये भोसले सरांनी सांगितलं की कार्य आणि विचार. बऱ्याच वेळेला आपण कार्यावर बोलतो, बरेच ग्रंथ कार्यावर आहेत, खूप सारे ग्रंथ घटनेवर आहेत, प्रसंगावर आहेत, परंतु विचारावर किंवा विचारांचा वेध घेणारे ग्रंथ असावेत अशी कल्पना मला वाटते खूप कमी वेळा मांडली गेली आणि मला वाटते ही पहिल्यांदाच चौसाळकर सर आणि भोसले सर आणि डॉक्टर अवनीश पाटील या मंडळीने मांडली आणि ती सत्यात उतरली. त्यामुळे या ग्रंथाचं एक वेगळं महत्त्व जे आहे ते तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलेलंच आहे. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला कार्य आणि विचार या दोन्ही गोष्टीचा विचार करतो त्यावेळेला त्याचं मॅपिंग होतं. ते कार्याचं मॅपिंग हे विचारावर झालेलं आहे, विचाराचं मॅपिंग हे कार्यावर झालेलं आहे. त्यामुळे कॉज अँड इफेक्ट नावाचा जो प्रकार आहे तो इथं दिसतो. जे व्यक्तीचे विचार काय आहेत त्याच्यावर त्याचं कार्य अवलंबून राहतं आणि ती गोष्ट या ग्रंथामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. मला भावलेली जी गोष्ट आहे याच्यामध्ये ती डॉक्टर सुरेश शिखरे यांचा लेख आहे आणि त्या लेखाचं जे काही महत्त्व आहे ते या आजच्या क्षणाला सुद्धा आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि कार्य जे राजर्षी शाहू महाराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये केलं आणि ज्या पद्धतीने केलं त्याचं जे शास्त्र जे आहे त्या व्यवस्थापनाचं सुद्धा शास्त्र आहे ते शास्त्र आज आपण विसरलेलं आहे. त्यामुळं वैचारिक वारसा जपायचं काम करायचं असेल तर ते जे विचार पूर्वी होते ते पहिल्यांदा जपायला पाहिजेत आणि त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. डॉक्टर शिखरे यांनी त्यांच्या संपूर्ण लेखामध्ये ज्या 3 महत्त्वाच्या बाबींचं विवेचन केलेलं आहे. आपत्ती असली की आपलं काय होतं, आजचंच उदाहरण घ्यायचं म्हणजे या 15 दिवसातलं किंवा महिन्यातलं उदाहरण घ्यायचं झालं तर कोल्हापूर आणि आपत्ती, पुराची आपत्ती ही आता आपल्याला ॲक्सेप्ट करून घ्यायची गोष्ट झालेली आहे. म्हणजे आता पूर येणारच नाही किंवा या एखाद्या संस्थेला दोष द्यायचा, त्याच्यावर दबाव आणायचा आणि ते टाळता येते का बघायचं, मला वाटतं खूप दूरवरचे विचार आहेत. ज्या पद्धतीनं वातावरणात बदल होत आहेत, ज्या पद्धतीने या गोष्टी घडत आहेत त्यामुळे आता हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे ही आपत्ती ही कायमची असणार आहे. पण या आपत्तीमध्ये आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान आणि आपत्ती पश्चात या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यातली एकही गोष्ट घडत नाही हे आपण आता ॲक्सेप्ट करतो.
आपण त्या त्या क्षणाला काय करता येते तेवढंच बघतो. त्या क्षणाला म्हणजे आपलं आपत्ती व्यवस्थापन हे इन्स्टंट आहे, अतिशय इन्स्टंट आहे. म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या त्या एकंदरीत 48 वर्षाच्या कालावधीमध्ये पुराच्या आपत्तीचं मला वाचन झालं नाही, परंतु दुष्काळाच्या आपत्तीचं मात्र वाचन खूप ठिकाणी दिसतं. दुष्काळाची आपत्ती जर तिला तोंड द्यायचं असेल तर नियोजन पहिल्यांदा काय करायला पाहिजे, त्यावेळेला काय करायला पाहिजे आणि पश्चात काय करायला पाहिजे, हा सगळा प्लॅन तिथं तुम्हाला दिसून येईल. परंतु पुराच्या आपत्तीमध्ये पूर गेल्यानंतर आपण मला वाटते गणेशोत्सव हेच आपलं टार्गेट राहतं आणि मग आपलं सगळं मागचं विसरतो. परंतु पूर आणि आपला उत्सव याच्यामध्ये फक्त दवाखाना असतो. म्हणजे व्यवस्थापन हे पूर आल्यानंतर कशासाठी करायचं हे सुद्धा विसरतो. आपण फक्त पुनर्वसन करता येतं का याचा विचार त्या दरम्यान करतो आणि मग ते काही तास किंवा 1 दिवस 2 दिवस असं आपलं सगळं प्लॅनिंग असतं. म्हणजे का नाही की बाबा आता हा सप्टेंबर आहे, सप्टेंबर टू मे या दरम्यान हा जूनमध्ये जुलैमध्ये पूर येणारच आहे आणि तो फार मोठा पूर आहे, त्यावेळेला काय काय गोष्टी कराव्या लागणार त्याचं नियोजन करून ती व्यवस्था आपण का करू शकत नाही. म्हणजे अतिशय विदारक आहे. आपल्याला टीका करायची नाही, परंतु आपण सगळेजण त्याला कारणीभूत आहे. ती काही एक व्यक्ती किंवा हे सगळं सरकारवर टाकायचं अशातला भाग नाही. ज्या NGO सुद्धा यामध्ये काम करतात त्यांनी सुद्धा हा भाग शिकण्यासारखा आहे की काय व्यवस्थापन करायचं. म्हणजे आपल्याला अशी एक सुद्धा जागा नाही की पुनर्वसन करायचं असेल तर त्यांना आपण ठेवू शकतो. आपल्याला माहित आहे नेहमी तोंडात असलेली नावं आहेत त्या ठिकाणाची, मी ती घेत नाही मुद्दाम, पण ती तिथं काय परिस्थिती असते त्यावेळेला, कशा पद्धतीने लोक त्यावेळेला राहतात, ते 2 दिवस 3 दिवस कोणकोणत्या वयोगटातील राहतात, त्यांना काय हाल अपेष्टा होत असतील याचा आपण विचार करत नाही. जनावरांचं पुनर्वसन करत असताना आपण ते कधी करतो. या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर एक जरी भाग त्यातला शिकता आला आणि तो आपल्याला पुढे घेऊन जाता आला तर फार मोठं काम आहे. त्यामुळं तो विचार जो आहे आणि आपलं कार्य आहे यांचा जर हे 2 डॉट जोडायचे असतील तर मला वाटतं तो जो चॅप्टर आहे तो अतिशय महत्वाचा आहे, तो लेख जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं. तीच परिस्थिती जी आहे ती डॉक्टर दत्तात्रय मचाले यांनी लिहिलेल्या उद्योगाच्या बाबतीत. अजून आपण ज्या उद्योगांची जी काही यादी त्यावेळच्या उद्योगांची यादी जी डॉक्टर मचाले यांनी दिलेली आहे, मला वाटते आज सुद्धा त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण करायच्या म्हणून ठेवलेल्या आहेत. म्हणजे अजून सुद्धा आपण रेशीम शेती याच्याकडे अजून यावर्षी काय या 2 वर्षामध्ये आपण 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट मध्ये रेशीमचा उल्लेख दिसतोय जो 100 वर्षापूर्वी झाला होता. मग आपण 75 वर्षे 100 वर्षे काय केलं, त्याचं व्यवस्थापन काय केलं, काय केलं का नाही, का ती संधी आहे का नाही, का ते पोषकच नाही आहे याबाबतीत विचार झालेला नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत या ग्रंथामध्ये. आपल्याला जर बारकाईनं आपण अभ्यासला, संशोधकांनी त्या जरूर अभ्यासाव्यात, तर आपल्या असं लक्षात येते की आपण बऱ्याच फ्रंटवर फेल्युअर. मला फक्त जाता जाता असं वाटलं की डॉक्टर अवनीश पाटलांनी आणखी एक विभाग त्यामध्ये करायला पाहिजे होता, तो म्हणजे शैक्षणिक. तो शैक्षणिक विभाग पण तितकाच महत्त्वाचा होता, कारण त्यांचे शिक्षणाविषयीचे विचार जे आहेत त्या बाबतीत आपण प्राथमिक शिक्षण या वसतिगृहाची चळवळ एवढ्यापर्यंत थांबतो, परंतु त्याचा रूट जो आहे पुढं अशा गोष्टी घडू नयेत म्हणून काय काय योजना ज्या केल्या त्या योजनांचा उल्लेख जर केला, त्याच्यावर संशोधन केलं तर तो सुद्धा विभाग कदाचित सुधारित आवृत्ती ज्यावेळेला निघेल त्यावेळेला त्याचा विचार ते जरूर करतील आणि एखादा तरुण त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला तुम्हाला मिळेल असं मला वाटतं. अशा बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. अध्यक्षीय मनोगत असं खूप लांबवायचं नसतं, परंतु जाता आता डॉक्टर नंदकुमार मोरेंच्या वर जो त्यांची जी काय अप्रिसिएशन झालं, पण त्यांच्याकडे पण अजून एक गोष्ट पेंडिंग आहे, त्याला त्याची आठवण करून त्यांना देतो जेणेकरून असाच एखादा समारंभ आपल्याला लवकरच घेता येईल. कारण शालेय विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज कळायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी एक ग्रंथ लिहायचा किंवा एक पुस्तक लिहायचं जो काही प्रोजेक्ट आहे तो शिवाजी विद्यापीठाच्या मार्फत घेतलेला आहे. आता तो कुठल्या स्टेजला आहे हे त्यांनाच माहीत आहे, परंतु मी त्यांना असं सुचवेन, आपल्याकडं कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला न्यायची असेल तर आपल्याकडे मुहूर्त नावाची एक गोष्ट आहे. तो विद्यार्थ्यांचा मुहूर्त कुठला असतो तर परीक्षेची तारीख, त्याच्याशिवाय तापच चढत नाही आपल्यासाठी.
घर बांधलेल्यांचं काय असतं तर त्याला वास्तुशांतीची तारीख लागते. लग्न करणाऱ्याला सुद्धा लग्नाची एक तारीख ठरवावी लागते. त्यामुळे असं सगळं आपलं मुहूर्तावर आहे. त्यामुळं डॉक्टर नंदकुमार मोरेंनी त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचा मुहूर्त तेवढा ठरवावा आणि मग या विद्यापीठाच्या एक त्या जे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंतीनिमित्त जो काही प्रोजेक्ट होता त्यातला एक टप्पा पुढे जाईल असं मला वाटतं. पण ज्या गोष्टीचा उल्लेख त्यांनी आपल्या अभ्यासामध्ये केलेला आहे त्याच्यामध्ये सर्जनशीलता, गतिमानता, सर्वसमावेशता मला वाटतं त्या ह्याच्यामध्ये आलेला आहे. आपत्ती व्यवस्थापनमध्ये तो शब्द सुद्धा आलेला आहे. अभिनव उपक्रम, प्रयोगशीलता या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांचे विचारांचे पैलू आहेत असं मला वाटतं आणि ते ठिकठिकाणी तुम्हाला ते पाहायला मिळतील, या ग्रंथामध्ये मिळतील, त्यांच्या कार्यामध्ये मिळतील आणि आपल्या सगळ्याच ठिकाणी मिळतील. तर अशी एक महान व्यक्ती आपण खरं म्हणजे भाग्यवान आहोत की त्यांच्या 48 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी या समाजाला इतकं दिलेलं आहे आपण ते सांभाळू शकत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. त्यामुळे परत मी भोसले सरांचा शेवटचा प्रश्न आपल्यासमोर मांडतो आणि आपल्याला रजा घेतो की हा जो वारसा आहे तो वारसा कुणी टिकवायचा, कुणी पुढे घेऊन जायचा हा प्रश्न आपल्यासमोर आहे. हा प्रत्येकासाठी प्रश्न आहे. आपापल्या कार्यामध्ये त्यांच्या वैचारिक वारशाचा आपण जतन करायला पाहिजे, तो जपायला पाहिजे आणि पुढे घेऊन जायला पाहिजे एवढी एक माफक अपेक्षा करतो आणि डॉक्टर अवनीश पाटील आणि सर्व सहलेखक यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या ग्रंथप्रकाशन समारंभाच्या आभारापूर्वी सभागृहात उपस्थित शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त श्री शहाजी महाविद्यालय कोल्हापूर इथं 25 सप्टेंबर 2024 रोजी रिलेव्हन्स ऑफ राजर्षी छत्रपती शाहू महाराज इन 21st सेंचुरी या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्राच्या अधिक माहितीसाठी अभ्यासकांनी आणि विद्यार्थ्यांनी चर्चासत्राचे समन्वयक डॉक्टर सुरेश शिखरे यांच्याशी संपर्क साधावा. सूचना संपली. यानंतर या ग्रंथप्रकाशन सोहळ्याचे आभार व्यक्त करण्यासाठी मी विनंती करते डॉक्टर दत्तात्रय मसाले सरांना. सर्वांना नमस्कार. इतिहास विभाग, समाज प्रबोधन पत्रिका आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अवनीश पाटील सर यांनी संपादित केलेला राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख वक्ते आमच्या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अरुण भोसले सर हे आमच्या विनंतीला मान देऊन इथं आले आणि आपलं अनमोल असं मार्गदर्शन त्यांनी आपणाला केलं, त्याबद्दल मी सरांचं आभार मानतो. त्यानंतर या ग्रंथ सोहळ्याचे दुसरे वक्ते ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि समाज प्रबोधन पत्रिका अंकाचे संपादक प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर सर यांनीही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्यांचंही मी विभागाच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर या ग्रंथ सोहळ्याचे अध्यक्ष आणि शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर D.T. शिर्के सर यांनीही इथं वेळात वेळ काढून अध्यक्षपद भूषवून आपलं मनोगत व्यक्त करून आपल्याला मार्गदर्शन केलं, त्यांचंही मी आभार मानतो. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर P.S. पाटील सर हेही आवर्जून या ग्रंथ सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचाही मी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी काही कारणामुळं येऊ शकले नाहीत असे ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, त्याचबरोबर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे सर यांचाही मी आभार मानतो. त्याचबरोबर या ग्रंथाचे संपादक आणि इतिहास विभागाचे विभाग प्रमुख जे आम्हाला नेहमीच म्हणत असतात की दत्ता प्राध्यापकांना कधी सुट्टी नसते, तर ते संपादक डॉक्टर अवनीश पाटील सर यांनी प्रस्तावित केलं, त्यांचंही आभार मानतो. समोर विविध विभागाचे प्राध्यापक विभाग प्रमुख आहेत, त्यामध्ये मराठी विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर, त्याचबरोबर मराठी विभागातले दुसरे प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे सर, इंग्रजी विभागाचे डॉक्टर अक्षय सरवदे सर, डॉक्टर प्रभंजन माने सर, त्याचबरोबर इतिहासाचे इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रवर्धन नाईक, त्याचबरोबर इतिहासाचे विविध प्राध्यापक, त्यामध्ये सुरेश चव्हाण, डॉक्टर शिवाजी जाधव, डॉक्टर सुरेश शिखरे सर, डॉक्टर काशीलिंग गावडे, त्याचबरोबर डॉक्टर नाडगोडा मॅडम, अनेक
महाविद्यालयातले प्राध्यापक विभाग प्रमुख डॉक्टर कविता गगराणे आहेत, राजाराम कॉलेजचे दळवी सर आहेत, वारणा महाविद्यालयाचे जांभोरे सर आहेत, कुणाचं नाव राहिलं असलं तर माफी मागतो. सर्वच प्राध्यापकांचे आभार. त्याचबरोबर छत्रपती शाहू मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या समन्वयक डॉक्टर नीलांबरी जगताप यांचाही आभार मानतो. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर सर यांचाही आभार मानतो. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी आणि आमच्या विभागाच्या माजी विद्यार्थिनी वृषाली पाटील मॅडम या आवर्जून इथं उपस्थित आहेत, त्यांचंही मी आभार मानतो. त्याचबरोबर वृत्तपत्र विभागाचे डॉक्टर शिवाजी जाधव सर यांचंही आभार मानतो. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये विविध विभागाचे संशोधक विद्यार्थी, त्याचबरोबर MA चे विद्यार्थी इथं उपस्थित आहेत, या सर्वांचं आभार मानतो. आणि शेवटी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अतिशय जोखमीनं पार पडणाऱ्या आमच्या प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला सहकार्य करणारे डॉक्टर सुष्मिता कुटाळे मॅडम यांचंही आभार मानतो. कुणाचा आभार राहिला असलं तर माफी मागतो आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा सोहळा इथं संपन्न झाला असं जाहीर करतो. धन्यवाद.